पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत पटकावली मानाची गदा। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रचंड राडा, शिवराज राक्षेनं पंचांना मारली लाथ, पराभवानंतर राक्षेनं घातला गोंधळ। कुस्ती सामन्यात पाठ टेकलेली नसताना पंचांकडून चुकीचा निर्णय, शिवराज राक्षेचा आरोप। साहित्यिकांनी मार्ग दाखवायला हवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मत। साहित्यिक बोलतात तेव्हा लोक ऐकतील, जागतिक मराठी साहित्य संमेलनात साहित्यिकांना केलं आवाहन। भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी महंत नामदेव शास्त्रींनी दिला शब्द, आरोपींबाबत पुरावे देऊन देशमुख कुटुंबाकडून न्यायाची मागणी। आरोपीच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही, महंत नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल, महंतांचं वादावर स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, मनोज जरांगेंचा घणाघात। मुंडेंनीच महंतांना बोलायला लावल्याचाही जरांगेंचा आरोप। मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे मनाने कोलमडले, तर सामनाच्या रोखोकमधून गौप्यस्फोट। शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचाही दावा, तर शिवसेना नेत्यांकडून राऊतांवर पलटवार। सामना हे काँग्रेसचं मुखपत्र, ते शिवसैनिकही वाचत नसल्यानं दखल घेण्याची गरज नाही, मंत्री नितेश राणेंचा राऊतांना खोचक टोला। उदय सामंतांनी काल घेतली उभाटाच्या चंद्रकांत मोकाटेंची भेट। मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर, सध्या ठाकरेंसोबत, नंतरचं काहीच माहिती नाही, मोकाटेंची सूचक प्रतिक्रिया। मुंबईत संध्याकाळी 7:20 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं दर्शन। सुनीता विल्यम्स याच स्पेस स्टेशनमध्ये अडकून। एकोणीस वर्षांखालील T20 विश्वचषकात भारताच्या लेकीची बाजी, अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं पराभव।